मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का श्री गणेशांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर का केला जात नाही? तर याच्यासाठी पुराणामध्ये अतिशय सुंदर गोष्ट आहे. झालं असं की श्री गणेश गंगा नदीच्या काठावर बसून तपस्या करत होते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणावरून तुळशी माता जात होत्या आणि श्री गणेशांना बघून त्या थांबून गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी श्री गणेशांना बघितलं आणि त्यानंतर त्या दररोज त्याच रस्त्याने जात आणि येत होत्या. मग त्या तुळशी माता श्री गणेशांच्या प्रेमात पडल्या आणि असंच एके दिवशी तुळशी मातेने गणेशांना विचारलं की मी तुमच्यावर खूप प्रेम करते, तुम्ही माझ्याशी लग्न करणार का? त्यावर श्री गणेशांचं उत्तर होतं की मी एक ब्रह्मचारी आहे आणि मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर तुळशी मातेला खूपच राग आला आणि त्यांनी श्री गणेशांना श्राप दिला की येणाऱ्या काळामध्ये तुमचे 2 लग्न होतील. आणि हे ऐकून श्री गणेशांना देखील राग आला आणि तुळशी मातेला श्राप दिला की तू एक झाड होशील आणि माझ्या पूजेमध्ये तुझा एकही भाग वापरला जाणार नाही. आणि घडलं नेमकं असंच की गणेशांचे 2 लग्न झाले आणि त्यांना 2 पत्न्या होत्या, रिद्धी आणि सिद्धी. मित्रांनो, कथा आवडल्यास या कथेला आपल्या मित्रांसोबत शेअर करा.